राज्यामध्ये मुंबईसह कोकण विभाग, मराठवाडा, विदर्भ या विभागामध्ये अतिवृष्टी सुरू असताना नाशिकमध्ये मात्र पावसानं ओढ दिल्याचं आपल्याला दिसून येतं। नाशिकमध्ये जुलै महिन्यापासूनच पावसानं ओढ दिली। ऑगस्टचा पंधरवडा संपूनही नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची ओढ दिसून येते। गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस जरी सुरू असला तरी हलक्या स्वरूपाचा हा पाऊस सुरू आहे। गेल्या 2 दिवसापासून नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर घाट परिसरामध्ये काही भागामध्ये पावसाचं प्रमाण अधिक असल्याचं आपल्याला दिसून येतं। नाशिक जिल्ह्यातील एकूणच जर पावसाची परिस्थिती आपण बघितली तर मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये 50% इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर आपण आकडेवारी पाहिली तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये हे प्रमाण 36% इतकं कमी आहे। गेल्या वर्षी 86.5% इतक्या पावसाची नोंद झालेली होती, तर आत्तापर्यंत 50% इतका पाऊस नाशिकमध्ये नोंदवला गेलेला आहे। जिल्ह्यामध्ये जी प्रमुख धरणं जी आहेत त्या धरणांमध्ये देखील मुबलक प्रमाणामध्ये पाणी साठा आता उपलब्ध झालेला आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कश्यपी धरण, आळंदी, वाघाड, तिसगाव, नांदूर मध्यमेश्वर, हरणबारी, केळझर आणि माणिकपुंज ही धरणं जी आहेत ती 100% भरलेली आहेत। तर नाशिक जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण हे 82% भरलेलं आहे। गंगापूर धरण हे मे महिन्यापासूनच या धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं करण्यात आलेला होता। धरण पाणी सूचीनुसार धरणामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये एक विशिष्ट मर्यादेत साठा ठेवणं, शिल्लक ठेवणं आवश्यक असतं। त्यानुसार गंगापूर धरणामध्ये आता 82% इतका पाणी साठा शिल्लक आहे। जुलै महिन्यापासून नाशिकमध्ये पावसानं ओढ दिली तर ऑगस्टपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत जर पावसाची परिस्थिती पाहिली तर पावसानं ओढ दिल्याचं आपल्याला दिसून येतं। अतिशय मध्यम स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचा पाऊस नाशिकमध्ये कोसळताना आपल्याला दिसतोय। तर दुसरीकडे यंदाच्या वर्षीचं जर आपण पाहिलं तर नाशिकमधून म्हणजे नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला आत्तापर्यंत 1 जूनपासून तर आत्तापर्यंतची जी आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये 42 TMC इतकं पाणी हे जायकवाडीला सोडण्यात आलेलं आहे नांदूर मध्यमेश्वरमधून। अजूनही पावसाचे काही दिवस शिल्लक आहेत। गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे, परंतु इतर विभागाच्या तुलनेमध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी आपल्याला दिसून येतं। 19 आणि 20 2 दिवस नाशिकला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। घाट परिसरामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे, तर नाशिक जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळेल असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।